खरं तर एका मुलाने एका मुलीने वडिलांसाठी अभिष्ट चिंतन सोहळा लिहिलेला आहे, केलेला आहे सादर. खऱ्या अर्थानं माझ्यासाठी हा सोहळा फार महत्त्वाचा आहे, कारण मी सुद्धा देवळातला देव मानत नाही, मशिदीतला अल्लाह मानत नाही, चर्चमधला येशू मानत नाही. माझ्यासाठी सुद्धा देव हा माझ्या घरी 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध माझ्यावर प्रेम करणारे माझे आईवडील, याच्या पलीकडे माझा कोणता देव नाही. आणि त्याच्या पलीकडे देव खऱ्या अर्थानं कुणाचा असू नये. खरं तर हे माझे वैयक्तिक विचार असतील सर, पण एका कार्यक्रमामध्ये मी बोलत असताना लहान लहान पोरं सगळे 7वी 8वीतले 10वीपर्यंतचे होते. मी प्रश्न विचारला, कारण कोण देव पाहिला का, देव पाहिला का? तर एक लहान 7वीतलं पोरगं त्यानं हात वर केला, म्हणे सर मी देव पाहिलाय म्हणे. मला घाम फुटला. म्हटलं संत परंपरा एवढी घेऊन गेली, यांना देव दिसला नाही. त्याला मी पुढे बोलावलं, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. म्हटलं देव पाहिला का बाबा? देव? हो म्हणे सर मी देव पाहिला. अबे म्हटलं देव? हो म्हणे. बहिरे झाले का म्हणे? देव पाहिला. त्याला म्हटलं सांग बा देव कसा आहे तुवा, कुठं आहे तुवा? त्यावेळेस ते लहान पोरगं म्हणे की सर तो देवळातला मशिदीतला तो देव नाही हो, माझ्या घरी माझे आई वडील आहेत, तेच माझे देव आहेत, त्याच्या पलीकडे माझा कोणता देव नाही. मला इतका आनंद झाला, माझ्या डोळ्यात पाणी आलं. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. माँ तो तेरी, आई वडिलांच्या पलीकडे खरंच कोणता देव नाही. माझ्यासाठी तरी मला गाडगेबाबांनी, संत ज्ञानोबारायांनी, तुकडोजी महाराजांनी, वारकरी संप्रदायानं एकच शिकवलं, आई वडिलांच्या पलीकडे कोणी नाही. सच काम किया जग में जिसने, उसने प्रभु नाम लिया न लिया, भूखे को दिया भोजन जिसने, वो काशी मथुरा गया न गया, माँ बाप को है पूजा जिसने, वो चारों ही धाम गया न गया. 4 धामांचं पुण्य जर कुठं असेल तर आपल्या घरी आपल्या आईवडिलांच्या चरणामध्ये ते आहे. आणि ही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण सगळी ज्ञानी मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत. पण या महाराष्ट्रभर माझ्या जेवढ्या कविता व्हायरल झाल्या, मगाशी सरांनी एका कवितेचा उल्लेख केला, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. परंतु ती कविता व्हायरल व्हायच्या आधी सुद्धा एक कविता महाराष्ट्रानं फार डोक्यावर घेतली. मला प्रचंड आनंद आहे. मायबाप नावाची कविता माझी महाराष्ट्रानं डोक्यावर घेतली. मला त्याचा तेवढा आनंद नाही झाला, पण या शिर्डीच्या वृद्धाश्रमामध्ये मी गेलो आणि तिथं मी ती परिस्थिती बघितली. त्यावेळेस ती विदारक परिस्थिती बघून महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी ती कविता सादर करायची माझी इच्छा झाली. मी कविता सादर केली आणि महाराष्ट्रात बऱ्याचशा ठिकाणी वृद्धाश्रमातनं आईवडिलांना लोकांनी घरी आणलं. यापेक्षा माझ्या कवितेला दुसरा कुठला पुरस्कार नाही. आणि खऱ्या अर्थानं वृद्धाश्रमाची जागा बरोबर आहे आई वडिलांसाठी कधीच नसते. आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांची जागा असली पाहिजे. म्हणून इथं जे काही तरुण मंडळी मागं बसलेली आहेत, इथं जे पुढे बसली, त्यांना मी एकच सांगेल फक्त कवितेच्या आधी, की आपल्या बापाशिवाय ना आपल्या आईशिवाय या जगामध्ये आपला देव नाही. बऱ्याच दिवसानं कॉलेजचा एक मला मित्र भेटला मध्ये सर, बऱ्याच दिवसानं भेटला, त्याचा हस्तांदोलन झालं, मिठी मारली आम्ही एकमेकाला, बऱ्याचशा कॉलेजच्या गप्पा झाल्या. सहज मी त्याला विचारलं, का रे आई कुठे आहे, आई कशी आहे? डोळ्यात पाणी आलं त्याच्या. म्हणे आई माझ्याकडं नसते रे म्हणे, वृद्धाश्रमात असते ती, तुला माहीत आहे म्हणे, पुण्याला आता जागा कमी आहे म्हणे, फ्लॅटमध्ये सगळी व्यवस्था असते, ॲज अ केअरटेकर म्हणून तिची काळजी कोणीतरी घ्यावं म्हणून वृद्धाश्रमात ठेवलं म्हणे. वाढदिवस होता म्हणे, परवा मी भेटून आलो. मलाही त्यानं प्रश्न विचारला की बा तुझी आई तुझ्याकडंच असते ना, तुझी आई तुझ्याकडंच असते ना. माझ्याही डोळ्यात पाणी आलं, माझा कंठ गहिवरला. त्याला म्हटलं नाही रे, ईश्वरानं अजून मला एवढं मोठं केलं नाही रे, माझी आई माझ्याकडं नसते, जन्म झाल्यापासून मीच माझ्या आईकडे असतो. हजारो किलोमीटर बसलेल्या मित्राईशी तासन तास गप्पा करायला आजच्या पोरांना वेळ आहे, पण घरी बसलेल्या आईवडिलाची तब्येत विचारायला तेले वेळ नाही. लक्षात ठेवा गळे हो, तुम्ही आजारी असताना तुमचा मित्र गुड बाय टेक केअर मेसेज करून झोपी जाईल, पण तुमच्यासाठी दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्कुट पोळा घेऊन येते ना, ती फक्त तुमची आई असते रे. आणि अर्ध्या राती तुमच्या गळ्याला हात लावून नकळत बघतो ना तुमचा ताप, तो असते फक्त तुमचा बाप. ज्याले मायबाप कळले त्याले वेद कळले, ज्याले कळला बाप त्याले कळला विठोबा, आणि ज्याले कळली आई त्याले कळली रखुमाई. एक छोटीशी कविता लिहिताना माझ्या डोळ्यात पाणी होतं. माझे वडील पोस्टमन आहेत सर, सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नोकरी आहे पोस्टमनची. पोस्टमन म्हणून रिटायर्ड झाले ते वयाच्या 67-65व्या वर्षी. त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आम्ही घेतला होता. दिवसभर पत्र वाटून घरी, पोस्टमन तुमच्या गावात आहेत ना, दिवसभर पत्र वाटून उन्हातानात घरी आलेल्या बापाची सेवा करत असताना ज्यावेळेस माझे हात
त्यांच्या पायावर जायचे तर भेगा पडलेल्या टाचांमधनं येणारं रक्त मी आजपर्यंत डोक्यात ठेवलेलं आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं आयुष्यात माझा पाय कधी घसरला नाही. त्या बापासाठी, त्या आईसाठी मी एक छोटीशी कविता लिहिली. मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर तुमचे आई वडील उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. छोटीशी कविता आहे. ही कविता लिहिताना मी आकार उकार वेलांट्या अलंकार कशाचाच विचार केला नाही. कारण मला असं वाटतं की मायबाप हा मुळात व्याकरणाचा विषय नसून तो अंतःकरणाचा विषय आहे. तुमच्या डोळ्यासमोर जर तुमचे आई वडील उभे राहिले आणि तुमच्या डोळ्यात जर पाणी तरळलं तर मी समजेल की माझी कविता जिंकली. एवढ्या लांबनं मी तुमच्या समोर आलेलो आहे. शेतकऱ्याचा पोरगा, माझी कविता तुमच्यापर्यंत जर पोचली, तुमच्या काळजाला माझ्या कवितेनं जर हात घातला तर मला असं वाटेल की या सगळ्या भागावर मला सांभाळून घेतलं. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. कुणाला डोळे झाकत, कॉलेजला असताना आम्ही प्रश्न विचारायचो पोरं एकामेकाला, तर पोरं म्हणायचे मला डोळे झाकल्यानंतर करीना कपूर दिसते, एक म्हणायचं मला कॅटरीना कैफ दिसते, एक म्हणायचं मला आलिया भट दिसते. मला त्यांनी विचारलं तुला डोळे झाकल्यावर काय दिसते? म्हटलं गड्या डोळे झाकल्यावर मला काही कोणती अभिनेत्री किंवा कोणता अभिनेता दिसत नाही. मला डोळे झाकल्यानंतर फक्त दिवसभर पत्र वाटणारा माझा बाप आणि वावरात दिवसभर काम करणारी माझी आई, याच्या पलीकडे आपल्याला डोळे झाकल्यानंतर काही दिसत नाही. त्या मायबापाला केंद्रस्थानी ठेवून मी छोटीशी कविता लिहिली. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नवनाटकी जगास न जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला. आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मले यशाचा मार्ग दिसत गेला. अरे गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय, गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय, दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनंच निर्माण करावा. आणि आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानंच बाळगावा. अरे दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले, दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि